नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षेसाठी आपल्याला पोर्टलवरती जाहिराती पाहायला मिळत आहेत. एकंदरीत सर्वच्या सर्व जाहिराती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आपल्यासमोर आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था कुरखेडाची ही संस्था आहे. सेकंडरी आणि हायर सेकंडरीच्या एकूण 19 जागांसाठी खरं तर ही मोठी जाहिरात म्हणावी लागेल, कारण की भरपूर अशी पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी बऱ्याच पेसा बांधवांचे प्रश्न होते की पेसाच्या जागा येणार आहेत का. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील महिलांसाठी 3 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 6 अशा 9 जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा भाग, खुला प्रवर्गासाठी देखील जागा आहेत. महिलांसाठी 3 जागा आहेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 7 जागा, म्हणजे अशा 10 जागा, अशा 19 जागांची भरती आपल्याला या ठिकाणी एकंदरीत या आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेमध्ये पाहायला मिळते. आपण आता आरक्षणानुसार पदं पाहूया कशी आहेत आणि कोणत्या विषयांसाठी आहेत. 1 ते 5 साठी आपण जर पाहिलं तर 1 पद त्या ठिकाणी आहे. 6 ते 8 साठी विचार केला तर 1 पद आहे. 9वी-10वी साठी मॅथेमॅटिक्स विषयासाठी आपण जर पाहिलं तर 2 पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेच ग्रॅज्युएट टीचर 9वी-10वी साठी आपण सायन्स विषयाचं 1 पद आहे. आणि इंग्लिश मीडियमचं हे पद आहे. पाहिजे तर इंग्लिश मीडियम दिसतंय आपल्याला. सायन्स इंग्लिश मीडियमची जागा आहे, म्हणजे इंग्लिश मीडियमच्या देखील जागा आपल्याला या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतील. मराठी माध्यमाच्या ऑलरेडी असतीलच. त्यानंतर 9वी-10वी साठी लँग्वेज मराठीसाठीची 2 त्या ठिकाणी पदं पाहायला मिळत आहेत मराठी भाषेची. आणि महत्त्वाचा मुद्दा जो की शिक्षण सेवक याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 9 ते 10 साठी आपण क्रीडा शिक्षकांची मागणी होती की फिजिकल एज्युकेशनच्या जागा येतील का. तर 100% त्या ठिकाणी आपल्याला फिजिकल एज्युकेशनच्या देखील जागा पाहायला मिळतील. अशी 1 जागा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि दुसरा महत्त्वाचा पार्ट जर पाहिला, म्हणजे अशी एकूण जर पाहिली तर 8 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूण जर पाहिलं तर इथे आपल्याला जाहिराती त्यांनी दिल्यात, परंतु या जाहिरातीमध्ये थोडंसं आपल्याला 2 2 4 6 आणि 6 3 9 1 10 1 2 3 4 5 6 7 8 ही 8 आणि 8 पदं एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता उर्वरित पदं जी की मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे पेसा क्षेत्रासाठी असावी किंवा या एकूण पदांमध्ये देखील बदल होण्याची मला शक्यता वाटते, कारण की या जाहिरातीचा विचार जर केला तर वरती 19 पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु एकंदरीत आपण खाली जाहिरातीमध्ये पाहिलं तर अशा पद्धतीने ही जाहिरात पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण या जाहिरातीवरती बदलसुद्धा होण्याचे चान्सेस नाकारता येत नाही आहेत, कारण की ही पदं या ठिकाणी जास्त असायला पाहिजेत. 1 ते 5, 6 ते 8ची किंवा खालच्या वर्गांची, ते आपण पाहूया नक्की. परंतु ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळते. अशा प्रकारे कदाचित जाहिरातीमध्ये चूकसुद्धा असू शकते. आता त्या चूक नक्की काय आहे ते सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, कारण की या ठिकाणी आपल्याला 8 दिसत आहेत पदं आणि वरती जर पाहिलं तर एकूण 19 पदं खरं तर आहेत. पण ती नक्की कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या विषयासाठी आहे ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.